आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत. आज शनिवार नाही घेतला तर डायरेक्ट सोमवार. त्या मुली आहेत जे मुलं ॲबसेंट आहेत त्यांच्यामध्ये काय सुधारणा होणार, मग काय किती मार्क द्यायचे. 5 तारखेपासून डेली अभ्यास काय व्हायचा आहे. अगदी काय काय म्हणणार तर आता 14 तरी तो आईपासून चालू अशा नमुने रोजचा अभ्यास अजून खाली आहेत का आजपर्यंत शनिवार. याची तर डायरीच हरवली वाटतं. नाही आता काय उपयोग आहे, झाला 1 महिना लागला. अभ्यास फक्त याच्यात असेल ना, फक्त कॅटेगरी दोघांची निवड सारखीच असेल. मम्मी उलट याचे मार्क जास्त शिंदे श्रीरामचे. वाचनामध्ये पण जयपेक्षा पुढे, लेखन मध्ये पण आहे, फक्त गणितामध्ये मागे. बरं ठीक आहे. आज आता आपण विषय असा आहे की निपुण भारत हा प्रकल्प एक चालू झालेला आहे. बस तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून आता प्रत्येक मुलापर्यंत म्हणजे आता तो 4थीचा असू दे किंवा 7वीचा असू दे, तर त्याला एक कॅटेगरी ठरवलेलं आहे. आता हे 3री 4थी आणि 5वी यांच्यापर्यंतच आहे. याच्यामध्ये काय काय आहे, तर याच्यामध्ये त्यांनी त्याच्यानंतर लेखन, त्याच्यानंतर संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया हे दिलेलं. मग आता 4थीच्या पाहायला गेलं तर मी यांचं जसं लाखापर्यंत आपण आपला जो विद्यार्थी आहे तो काय करायचा तर घेऊन दिलं, तर हा असणार आहे 2री किंवा 3री पर्यंतचा अभ्यास. मग याच्यामध्ये मी सगळ्यात शेवटचा मुद्दा वाचतो वाचन मध्ये, की अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हांसह अवरोहासह योग्य गतीने व आकलनाने समजून वाचतो. आता हा मुद्दा कितवीदा आहे, तर 3रीच्या अनुषंगाने आहे. की कुठलं पण त्याला द्या, की पेपर दिल्यानंतर त्यामधले जे शब्द आहेत ते त्याला व्यवस्थित वाचता यायला पाहिजे. अपरिचित नाहीये, परिचय. रोज तो मुलगा वाचतो, आपण वाचतो, ते शब्द कानावर पडलेले असतात. मग काय करायचं, तर हे मुलांना अपरिचित म्हणजे काय, तुम्ही त्यांना पेपर वाचायला दिल्यानंतर त्यांना ही न्यूज आहे, उदाहरणार्थ तुम्ही क्रिकेटची न्यूज दिली आणि त्याच्यामध्ये दिलं की विराटने एवढे रन केले किंवा विराटने एवढे षटकार मारला शेवटी, किंवा त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच कोणाला दिलं, हे तुम्ही काय करायचंय, त्याला न्यूज वाचून झाल्यानंतर तुम्ही त्याला काय करायचंय, पेपर घ्यायचा आहे आणि त्याला काय करायचंय, तो प्रश्न विचारायचा. असं काही नाही की 15 मुद्दे. त्याच्यानंतर लेखनामध्ये 1 ते 18 मुद्दे. त्या 18व्या मध्ये काय, श्रुत लेखनाकरिता 6 ते 8 शब्द जोडाक्षरे यांनी युक्त 4 ते 5 वाक्ये विरामचिन्हांसह व आकलनासह लिहितो. मग याच्यामध्ये काय करायचंय, उदाहरणार्थ तुम्ही असं शब्द, उदाहरणार्थ परिचित, मजकूर, एक शब्द सांगतो. आता मी बऱ्याच मुलांचे जवळ फक्त 7 ते 8 मुलं शेवटी राहिली. आम्ही घेताना आता सराव कसा घेतला, एक शब्द देतो, त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण काय होतं, आकलन लगेच होतं की त्या ठिकाणी जोड शब्द आहे, त्या ठिकाणी वेलांटी आहे. परंतु ज्यावेळी तुम्ही सांगताल, उदाहरणार्थ वर्णमालेतील पूर्ण वाक्य सांगत असताना जेवढा आपल्याला पॉज घ्यायला पाहिजे तेवढाच घेतला, ज्या ठिकाणी फुल स्टॉप आहे त्या ठिकाणी आपण थांबलो. हे शेवटी त्याच्या लक्षात आलं पाहिजे की फुल स्टॉप कुठे द्यायचा, उद्गाराचे चिन्ह कुठे द्यायचं, अर्धविराम कुठे असणार आहे, आणि वाक्य आपण ज्यावेळी ज्या गतीने म्हणतो हे त्यांच्या लक्षात काय आलं पाहिजे, ते लिहिताना आलं पाहिजे. मग आता हे झाले 2 मुद्दे.
एक वाचन आणि दुसरा लिखाण. त्यानंतर आहे संख्या ज्ञान. संख्या ज्ञान मध्ये एकदम सोपं. याच्यामध्ये 20 मुद्दे आणि शेवटचा मुद्दा 0 ते 5 पर्यंत त्याला यायलाच पाहिजे. 4थीचा मुद्दा त्याच्यामुळे त्याला येणारच आहेत. वर्गामधला असा एकही विद्यार्थी नाही फक्त मला वाटतंय भांडे सोडत की त्याला आता 1 ते 100 पर्यंत अंक येत नाही. परंतु ही काठिण्य पातळी आपल्याला दिलेली आहे. याच्यामध्ये 51 ते 99 100 पर्यंतच्या संख्या लिहितो. हे झालं संख्या ज्ञानापर्यंत, म्हणजे ओळखतो, त्याला ओळखायला येतात. मग कुठलीही संख्या मागची द्या, पुढची द्या, कुठलीही संख्या तुम्ही द्या, त्याला लिहिता यायला पाहिजे, वाचता यायला पाहिजे. मागची, पुढची, मधली संख्या त्याला सांगता यायला पाहिजे. त्यानंतर संख्यावरील क्रिया. याच्यामध्ये फक्त त्यांनी बेरीज आणि वजाबाकी दिलेली अभ्यासासाठी. ते पण फक्त 100च्या आतमध्ये ज्यांची उत्तरं येत आहेत, म्हणजे साधारणतः 1 अंकी किंवा 2 अंकी, 2 अंकी पर्यंतच्या संख्या, त्याच्यावरची शाब्दिक उदाहरणं, व्यावहारिक उदाहरणं ही तुम्हाला काय करायची, त्यांना सांगायची. मग आता उदाहरणार्थ तुम्ही मग काय करायचंय पालक म्हणून. आता या ठिकाणी पहा, हे सगळ्यांना मी दाखवलेलं आहे. हे गव्हर्नमेंटनी आम्हाला दिलेलं आहे की ह्या पर्यंत तुमचा विद्यार्थी काय झाला पाहिजे, स्टेबल झाला पाहिजे. इथपर्यंत त्याला यायलाच पाहिजे, याच्या खाली तो जायला नको. मग याच्यानंतर मी आता साधारणतः 5 तारखेपासून हा उपक्रम चालू केलेला आहे. 5 तारखेपासून प्रत्येक मुलाला, आता हे प्रत्येक मुलाची नाव आहेत, 5 तारखेपासून प्रत्येक मुलाला काय अभ्यास दिलेला आहे, 5, 6, 7, 8 प्रत्येक दिवसाचं या ठिकाणी आहे. त्यानंतर रंगपंचमीचा दिवस गेला आणि 20 तारखेला प्रत्येक मुलाची परत परीक्षा घेतली तोंडी सर्व. तर त्याच्यामध्ये त्या मुलांना वाचायला लावलं, त्यांना नाही वाचणार. आणि जी मुलं गैरहजर राहत आहेत तिथं काही ऑप्शन नाही, तिथं आपल्याला गैरहजरच दिलेला. कारण की काय होणार आहे, आम्हाला हा प्रोग्राम दिलेला आहे 30 जून पर्यंत. 30 जून पर्यंत आम्हाला हे सगळं करायचंच आहे आणि हे रोज करायचं. हे झालंय 21 तारखेपर्यंत. आता हे फक्त मुलांचं झालंय, 4 महिन्याचं सगळं तयार करून ठेवलेलं. हे आता मुलींचं आहे, हे आता मुलींचं आहे. तर ह्या मुलींचं पण या ठिकाणी रोज वाचन आणि काय काय मुलींचं अक्षरशः आपण अतज्ञ पासून या काय हरकत नाही, अतज्ञ पासून आपण घेतलेलं आहे प्रत्येक मुलाची. जसं मी मागच्या वेळी तुम्हाला म्हणत होतो, म्हणजे आपण जून मध्ये ज्यावेळी चालू केलं होतं, तुम्ही सगळे म्हणत असाल की ग्रुप केले मॉनिटर्सचे, बरोबर. प्रत्येक मुलाचा अभ्यास वेगवेगळा असतो. आता सेम तीच कंडिशन आहे, फक्त ते आम्ही वैयक्तिक चालू केलं होतं आणि आता गव्हर्नमेंट. प्रत्येक मुलाची काठिण्य पातळी वेगवेगळी आहे, प्रत्येक मुलाचा अभ्यासाचा स्तर वेगळा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मुलाला काय होणार आहे, त्या ठिकाणी वेगळं येणार आहे. उदाहरणार्थ जर या ठिकाणी पाहिलं, जर तिच्या दुसरी पाहिली, सुरवसे जर पाहिली, तर ती रोज शाळेत येते, परंतु तिचा स्तर हिच्यापेक्षा कमी आहे. तिचा स्तर कुठे, मराठी अभ्यास देत असताना 2 प्रकारचा या ठिकाणी अभ्यास चालू आहे. एक जे सर्कल म्हणजे त्यांचा जो ग्रुप झालेला आहे त्या मॉनिटरचा एक वेगळीकडे अभ्यास आहे. त्याच्यानंतर उजळणी आता चालू आहे, कारण की आता संपलं पोर्शन संपलेला. उजळणीचा पण या ठिकाणी अभ्यास चालू आहे. आणि हा जो आता नवीन उपक्रम चालू केलेला आहे त्याचा अभ्यास आपण काय करतो, पाठीमागे द्या मुलाला, त्या ठिकाणी अंक द्या, तुम्हाला हवं, आणि संख्यावरील क्रिया, या 4ही गोष्टींमध्ये आपल्या वर्गातला मुलगा कोणताही कमी राहता कामा नये. निंदळी वाचनामध्ये अतिशय कच्ची आहे, इंग्लिश व्यवस्थित येतं, गणित पण व्यवस्थित येतं, पण वाचनामध्ये तिला अजून पण येत नाही व्यवस्थित वाचता. तर असे आता यांचा स्तर प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, प्रत्येक मुलानुसार यांचं सगळ्यांचं वेगवेगळं आहे. त्यांचा अभ्यास हा रोज काय करतात, रोज इथं काय वाचून घेतो, हे सगळं या ठिकाणी लिहिलेलं आहे.
मग आता जर हे तुम्हाला आवश्यक असेल, मला वाटलं आपल्याला आपला विद्यार्थी कुठे आहे हे पाहायचंय, तुम्ही हे वाचा, काही अवघड नाही, प्रत्येकाला हे वाचता येतं. आणि इथं 1 ते 18 मुद्दे दिले, म्हणजे जर तुमच्या मुलाला जोड शब्द आला नाही किंवा तुम्ही पेपरमध्ये वाचायला लावला आणि त्याला शब्द ते कळाले नाही किंवा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आले नाही, तर तुम्हाला यातले मुद्दे वाचून लगेच कळणार आहे, अरे आपला मुलगा कुठं. आता याच्यामध्ये हे 30 जून पर्यंत सगळं घ्यायचंय आणि आपल्याला प्रत्येक मुलगा 4थी मधून ज्यावेळेस पास होऊन पुढे जाणार आहे आणि परत तो 5वीला गेल्यानंतर म्हणजे 5वीच्या वर्गामध्ये जून महिन्यात जाणार, हे पुढचे 15 दिवस आपल्याला 15 दिवसामध्ये हा पूर्ण या ठिकाणी विद्यार्थी त्याला काहीही विचारून देत, त्याला 100% लिहिता वाचता संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया हे यायलाच पाहिजे. मग आता तुमचा त्या ठिकाणी रोल काय, हे सगळं झालं माझं, मी हे करून देतो, मी ते करून देतो. तर याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांकडून काय करायचं, तर तुम्ही फक्त 10 मिनिटं अर्धा तास विद्यार्थ्याला तुमचा द्यायचा, त्याच्याकडून वाचन करून घ्या, 5 शब्द त्याला लिहायला द्या. आता ज्या मुलांना समजा लिहिता येत नाही, बाराखडीपासून परत त्यांचं घ्या, कारण की येणाऱ्या 5 तारखेला आता परत मला दुसरी परीक्षा घ्यायची, ती झाली 20 तारखेची. पुढच्या येणाऱ्या ह्या 10 दिवसाच्या गॅपनी मला परत 5 तारखेला हेच घ्यायचं. मग त्याची प्रगती झाली की नाही झाली हे परत मला त्या ठिकाणी लिहायचं. आणि हे फक्त माझ्याकडेच नोंद नाही, तर हे ऑनलाईन परत काय करायचंय, गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर भरायचं. त्यामुळे पालक म्हणून आणि फक्त आता एक उपक्रम म्हणून नाही, तर आता तुमच्या विद्यार्थ्यासाठी, कारण की आपण सर्वजण काम का करतोय किंवा मी जर पण काम का करतोय, तर एक आपली जी मुलं आहेत त्यांना आपण काय करणार, पुढे फक्त विद्यार्थ्यासाठी अर्धा तास द्या, त्याला जवळ घेऊन बसा आणि त्यांच्याकडून या 4 गोष्टी करूनच घ्या, त्याच्याशिवाय आणि तो पुढे जाणार नाही. वाटलंच मी याचे आज व्हॉट्सअपवर फोटो पाठवतो, प्रत्येक वेळी तुमच्या लक्षात येईल की आपल्या विद्यार्थीची कुठपर्यंत काठिण्य पातळी झालेली आहे किंवा आपला विद्यार्थी कुठपर्यंत तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये पहा, 20वा डायरेक्ट मुद्दा आहे. म्हणजे जर पाहिलं तर बऱ्याच मुलांना या ठिकाणी 20 खूप मुलांना आहे. मग तुम्ही म्हणताल आमची मुलाला सगळं येतं, 20 पर्यंत सर्व येतं, पण असं नाही. तो मुलगा वाचनामध्ये मागे असणार आहे किंवा तो मुलगा लिखाणामध्ये मागे असणार आहे, त्याला 1 ते 100 संख्या फक्त येतात, तो बोर्ड कुठेतरी हातची बेरीज येत नसणार आहे किंवा गुणाकार येत नसणार आहे. त्याच्यामुळे एका भागामध्ये जरी त्याला सगळं येत असेल किंवा यांच्यानुसार आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडत असतील, तरी कुठेतरी दुसऱ्या भागामध्ये त्याला कमी मार्क्स पडतात. तर आता काय करायचंय, या 4ही भागांमध्ये आपल्याला त्याला पुढे आणायचंय आणि त्याच्यासाठी तुम्हाला मला सगळ्यांना मिळून या ठिकाणी काम करायचं. याच्यासाठी आज आपण दुसरी पालक सभा घेतली होती. त्या दिवशी अचानक शनिवारी एक पालक सभा घेतली, मागच्या शनिवारी. त्या दिवशी फक्त 3 ते 4 पालक होते उपस्थितीमध्ये. आज आता बऱ्यापैकी आहेत, तरी देखील सगळ्यांनी या ठिकाणी सहाय्य करा. आणि ज्यांना अडचण येते त्यांनी मला सांगा की नाही बाबा याच्यामध्ये सुधारणा होत नाही. तसं आम्ही चालू केलंय आता, बऱ्यापैकी मुलांनी सांगितलं असेल की जे अभ्यास करत नाही त्यांच्यासाठी, कारण की आता पर्याय नाही. कारण की इथून पुढे फक्त पूर्वी कसं होतं, 8वी पर्यंत पास करायचं, परंतु आता यांना ते पूर्ण आलंच पाहिजे, त्यांच्यामध्ये ते सगळं गुण आलेच पाहिजे, त्यांना ते शिकलंच पाहिजे. त्यासाठी आता हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे. याच्यावर फक्त सहाय्य करा पालकांनी.